नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? सर्वांचं स्वागत आहे. नुकत्याच झालेल्या गट क पूर्व परीक्षेमध्ये चालू घडामोडींवर आधारित जे प्रश्न आले होते त्यांचं विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. मला सांगायला आनंद होतो की गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये जर बघितलं तर 18 प्रश्न डायरेक्टली थेट आपल्या यशाची परिक्रमा या मासिकामधून आलेले आहेत. 18 प्रश्न आणि यशाची परिक्रमावरच्या आधारित बीइंग ॲस्पिरंट या आपल्या बॅचेसमधून देखील हे 18 प्रश्न आहेत. ठीक आहे, तर यशाची परिक्रमा आणि बीइंग ॲस्पिरंट वरच्या आपल्या बॅचेस जे आहेत या बॅचेसचं जे त्याची आपल्याला जर बघितलं तर इम्पॉर्टन्स जे आहे ते आपल्याला या लेक्चरमधून कळेलच. हे 18 प्रश्न थेट कुठून आले आणि त्याचबरोबर जे आलेले प्रश्न आहेत त्यांचं स्वरूप काय आहे, भविष्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आता विचारले जातील, कारण मागच्या ज्या एक्झाम्स आपण बघितल्या पॅटर्न टोटली बदललेला आहे. जो जीएसचे पेपर्स आहेत, पेपर सेटर्स जे आहेत ते बदललेले आहेत असं वाटतं आणि त्यामुळे जर बघितलं तर आपल्याला भविष्यामध्ये फक्त डायरेक्टली काही पुस्तकं तोंडपाठ करून गेलं तर भागणार नाही. काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. कुठून बाबा प्रश्न फक्त PYQ जे आहे तुमचं आलेले वन लाइनर्स तेवढे बघून गेलं तर होणार का? नाही. तर काही गोष्टी विचार करून आपल्याला म्हणजे कन्सेप्ट समजून घेऊन कशा प्रकारचे प्रश्न कुठून ते रेफर केले पाहिजेत या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या ठरणार आहेत आगामी परीक्षांमधल्या तुमच्या यशासाठी. त्याचबरोबर मला सांगायला अगदी आनंद होतोय, आपण एक्झामच्या आदल्या दिवशी सुपरफास्ट रिव्हिजन घेतली होती. 4 तासांची सुपरफास्ट रिव्हिजन घेतली होती. ऑलमोस्ट त्याला 16,000 व्ह्यूज गेले आणि सर्व विद्यार्थ्यांनी ते 4 तास लेक्चर म्हणजे परीक्षेच्या आधी केले आणि त्या 4 तासाच्या लेक्चरमधले डायरेक्ट 6 प्रश्न करंट अफेअर्समध्ये आलेले आहेत. मी तुम्हाला म्हटलं होतं की या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि दरवेळी मी एक्झामच्या आधी घेणारी जी फास्ट ट्रॅक रिव्हिजन असते त्याचा तुम्हाला फायदाच होतो. त्याच्यातले 6 प्रश्न डायरेक्टली तुम्हाला पेपरमध्ये विचारण्यात आले. मात्र केवळ 6 प्रश्नांना आपलं भागत नाही. करंट अफेअर्समध्ये माझे जर बॅचेस केल्या तर ऑलमोस्ट 13-14 प्रश्न तुमचे बरोबर आलेच पाहिजेत. तर अशा प्रकारचं करंट अफेअर्स रेग्युलर केलं पाहिजे आणि त्यासाठी बीइंग ॲस्पिरंट या ॲपवरच्या आपल्या बॅचेस आणि यशाची परिक्रमा जे यशाची तुम्हाला काय बरं हमखास खात्री देतं असं हे मासिक दर महिन्याला वाचणं महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल की राज्यसेवेला ते वाचतायत, राज्यसेवेसाठीच नाही तर कंबाईंड ब क यासाठी परिक्रमा फार महत्त्वाचा आहे. ग्रुप बी ग्रुप सी साठी मी त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत. वन लाइनर जे येतात ते सगळेच्या सगळे आता परिक्रमामधून येतात. ॲट अ ग्लान्स नावाचा जो सेक्शन आहे तो फार महत्त्वाचा ठरतो गट ब गट कला. त्याचबरोबर सरळ सेवांसाठी देखील यशाची परिक्रमा फार महत्त्वाचा आहे. तसंच डिस्क्रिप्टिव्ह एक्झामसाठी तर यशाची परिक्रमा हमखास खात्री देणारच आहे, कारण का त्यामध्ये आता मी जे टॉपिक्स तुम्हाला मेन्ससाठी महत्त्वाचे आहेत त्याचे सेपरेट तिथे टिप दिलेली असेल आणि त्याची लिंक दिलेली असेल की त्याच्याबद्दलची डिटेल PDF तुम्हाला कुठं मिळेल तर बीइंग ॲस्पिरंटवरच्या आपल्या डिस्क्रिप्टिव्ह चालू घडामोडी या सेक्शनमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे बरेच सारे चेंजेस झाले. या चेंजेस स्वरूप आपणही बदलायला पाहिजे तरच आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स मिळणार आहेत. चला बघूया संपूर्ण विश्लेषण संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 या एक्झामचं. तर तब्बल 18 प्रश्न हे यशाची परिक्रमा आणि बीइंग ॲस्पिरंट या आपल्या बॅचेसमधून आलेले आहेत. तर कशा प्रकारे करंट अफेअर्सचे जे 15 प्रश्न आहेत ते कोणकोणत्या महिन्यांमधून आलेले आहेत इथं आपण बघूया. तर जर बघितलं तर नोव्हेंबर 2025 महिन्यामधला एक इथं प्रश्न तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर जर बघितलं तर सप्टेंबर 2025 मधला एक, ऑगस्ट 2025 मधले 2, जुलै 2025 मधले 4 प्रश्न विचारण्यात आलेत, जून 2025 मधला एक, मे 2025 मधला 2, जानेवारी 25 मधले 2, तर 2024 मध्ये 2च प्रश्न विचारण्यात आलेत. नोव्हेंबर 2024 वरच्या घटनेवरचा एक आणि ऑगस्ट 2024 वरच्या घटनेवरचा एक. म्हणजेच गट बल आणि गट कला देखील जे रिसेंट टॉपिक्स आहेत त्यावर जास्त भर देण्यात आला. आधी जर बघितलं तर 2 वर्ष तुम्ही आधीच्या 2 वर्षांमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवर जास्त भर दिला जायचं. प्रिव्हियस इयर इन द सेन्स आता 2025 ची एक्झाम तर 2024 मधल्या जास्त क्वेश्चन्स यायचे. यावेळी मात्र लेटेस्ट जे काही टॉपिक्स आहेत त्यावर भर देण्यात आलेला आहे. सरळ सेवांसारखा पॅटर्न म्हणजे प्रश्न विचार उचलून घेण्यामध्ये आपल्याला इथं दिसतो. ठीक आहे, चला चालू घडामोडींवर कोणकोणते प्रश्न आलेले आहेत बरं पहिल्यांदा बघूया. पहिला प्रश्न आहे PM धनधान्य कृषी योजनाबाबत खालीलपैकी योग्य कथन ओळखा. आपण सुपरफास्ट रिव्हिजन आदल्या दिवशी जी घेतली होती त्यामध्ये देखील मी
प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना तुम्हाला एक्सप्लेन केली होती, त्यावर डायरेक्ट हा प्रश्न आधारित आहे. तर आपण जर बघितलं तर यशाची परिक्रमाचं मासिक सप्टेंबर 2025 जे आहे त्याच्या पान 47 वर आधारित हा प्रश्न आहे. टोटल मी इथं माहिती पीएम धनधान्य कृषी योजनेची दिलेली आहे आणि त्याच स्टेटमेंट्सवरचा हा काय बरं प्रश्न आहे. काय आहे बरं, तर केंद्रीय मंत्रिमंडळानं 16 जुलै 2025 रोजी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला मंजुरी दिली. तर मी इथं दिलेलं आहे की 16 जुलै 2025 रोजी पीएम धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. परिक्रमामध्ये आहे तसं स्टेटमेंट आहे, त्यामुळे ते स्टेटमेंट बरोबर आहे. तर ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे. सुपरफास्ट रिव्हिजन आदल्या दिवशी घेतली होती, त्यामध्ये पण मी सांगितलं होतं 100 या आकड्यावर मी एम्फसाइज केलं होतं. तर 200 चुकीचं आहे, तर 100 ही कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठीची योजना आहे. परिक्रमामध्ये जर बघितलं तर डायरेक्टली मी म्हटलं होतं नीती आयोगाच्या महत्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमापासून ही योजना प्रेरित आहे आणि त्यानुसार जर बघितलं तर सुधारित सिंचन, साठवणूक, कर्ज उपलब्धता, शाश्वत पद्धतींद्वारे शेती उत्पादकता वाढवण्यासाठी 100 कमी कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना ती लक्ष्य करते. 100 जिल्हे. त्यामुळे बी स्टेटमेंट चुकीचं आहे, फक्त हे त्याचं उत्तर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. तसंच बिईंग ॲस्पिरंट वरच्या आपल्या बॅचेसमध्ये देखील पीएम धनधान्य कृषी योजना मी डिटेलमध्ये घेतली होती. त्यामध्ये बघा 100 कमी कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना लक्ष्य तिथं स्टार केला होता. तसंच 16 जुलै 2025 इथं देखील स्टार केला होता. तर लेक्चर केल्यावर काय फायदा होतो की तुम्हाला त्या न्यूज मधल्या कोणत्या फॅक्ट्सवर भर द्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे दर महिन्याचं यशाची परिक्रमावर आधारित आपली परिक्रमा समरी म्हणजे सगळे सेक्शन्स मी कव्हर करतो अगदी 6 तासांमध्ये. तर एक परिक्रमा आपली 6 तासांमध्ये काय बरं कव्हर होते. तर परिक्रमा आणि बिईंग ॲस्पिरंट वरचे आपले लेक्चर्स याचा तुम्हाला फायदा होत आहे. ठीक आहे, हे लक्षात येतं. आणि म्हणजे परीक्षा झाल्यावर इतके सारे मेसेजेस आणि फोन आले मला की बाबा सुपरफास्ट रिव्हिजन देखील फायद्याची ठरली आपल्याला. 6 प्रश्न त्याच्यातनं डायरेक्टली आले आणि ऑलरेडी बिईंग ॲस्पिरंटवरचे जे बॅचेस करतात त्या मुलांची तर 13, 12, 13, 14 असे प्रश्न बरोबर आले आहेत. तर हे आपले बिईंग ॲस्पिरंटवरून. त्यानंतर पुढचा प्रश्न, सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद परिक्रमा मासिक डिसेंबर 2025 पान 21-22 वर जर बघितलं तर द्वितीय जागतिक सामाजिक विकास शिखर परिषदेबाबत माहिती देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2025 दरम्यान दोहा कतार इथं वर्ल्ड समिट फॉर सोशल डेव्हलपमेंट परिषद आयोजित करण्यात आली होती असं क्लिअरली तिथं लिहिलेलं आहे. ती परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व कुणी केलं, भारताच्या शिष्टमंडळाचं, त्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी केलं हे आपल्याला इथं न्यूजमध्ये कळतं. तसंच बिईंग ॲस्पिरंटवरच्या ॲपवर देखील जर बघितलं तर ॲट अ ग्लान्स सेक्शनमध्ये द्वितीय जागतिक सामाजिक विकास शिखर परिषद ही मी सांगितलेलीच आहे. तर हा देखील प्रश्न डायरेक्टली परिक्रमामधून आलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर 38वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा देखील थेट परिक्रमावर आधारित, त्याचबरोबर बिईंग ॲस्पिरंटवरच्या बॅचवर आधारित आणि मी आदल्या दिवशी घेतलेली सुपरफास्ट रिव्हिजन जी होती त्यामधला प्रश्न आहे. आणि त्या रिव्हिजनमध्ये मी सांगितलं होतं सगळे पद्मश्री लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे. तुम्ही काय करा, क्रीडा क्षेत्रातले पद्मश्री ह्यावर फोकस करा. ठीक आहे, पद्मश्री करताना. आणि तसाच प्रश्न आलेला आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये पद्मश्री कोणाकोणाला देण्यात आलाय त्यावर आधारित हा प्रश्न आहे. त्याचबरोबर मी हॉकीचा जो काही रिटायर्ड गोलकीपर आहे PR श्रीजेश याला पद्मभूषण पुरस्कार दिलाय हे देखील तुम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे ड हा ऑप्शन चुकीचा आहे. रवी अश्विन म्हणजे R अश्विन, हरविंदर सिंग, IM विजयन या तिघांना जर बघितलं तर पद्मश्री पुरस्कार, क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे. फक्त अ ब क हे त्याचं उत्तर आहे. परिक्रमाचं मासिक मार्च 2025 पान नंबर 78-79 वर जर बघितलं तर मी क्रीडा क्षेत्रातले जे काही पुरस्कार विजेते आहेत त्यांना एकत्रित ठेवलेलं आहे. बघा इथं इतर पद्मश्री विजेते क्षेत्र आणि राज्य, हरविंदर सिंग क्रीडा हरियाणा, त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन दिलंय. पॅरालिम्पिक सुवर्ण विजेता तिरंदाज आहे तो. IM विजयन म्हणजे इनिवल्लिप्पिल मणी विजयन, क्रीडा क्षेत्र केरळ, तो भारताचा फुटबॉल कर्णधार आहे असं लिहिलंय. एकाच सेक्शन मधले प्रश्न आलाय. R अश्विन म्हणजे रविचंद्रन अश्विन, क्रीडा तामिळनाडू, भारताचा फिरकीपट्टू क्रिकेटर जो रिटायर झाला आता. आणि सत्यपाल सिंग क्रीडा उत्तर प्रदेश जे पॅरा ॲथलेटिक प्रशिक्षक आहेत, यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर परिक्रमामध्ये पद्मभूषण विजेत्यांमध्ये दिलंय मी PR श्रीजेश जो हॉकीतला प्रसिद्ध गोलकीपर आहे. टोकियो 2022, 2020, पॅरिस 2024 मध्ये ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक
जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा तो काय होता बरं, सदस्य होता. बरोबर आहे. तर डायरेक्टली त्याच्यामधनं प्रश्न आलाय. बिईंग ॲस्पिरंटच्या बॅचेसमध्ये पद्मभूषण प्रत्येक एक्सप्लेन केला होता मी, आणि इथं बघा स्टार मार्क केलाय. PR श्रीजेश याला स्टार मार्क जास्त मी केला होता, कारण का त्याच्यावर प्रश्न येणं एक्सपेक्टेड होतं. त्याचबरोबर त्याचे असे फोटो दिलेले आहेत. बरोबर आहे. तसंच जर बघितलं तर पद्मश्री विजेत्यांमध्ये तुम्हाला दिसतंय इथं स्टार मार्क केलेले आहेत क्रीडा प्रकार, त्यावरूनच थेट प्रश्न आलेला आहे. त्यामुळे बिईंग ॲस्पिरंटच्या बॅचवर तुम्हाला कळतं की कशा प्रकारे कुठल्या गोष्टींना एम्फसाइज करायचं, कारण सगळा डेटा लक्षात ठेवणं डिफिकल्ट असतं. आणि म्हणून करंट अफेअर्स करताना बिईंग ॲस्पिरंटवरची बॅच आपली नक्की करा. ओके. त्यानंतर जर बघितलं तर पुढचा प्रश्न आहे, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, की सगळे जे काही निवडणूक आयोगाच्या ॲप्स वगैरे आहेत त्यांना एकत्रित कोणत्या ॲपवर आणण्यात आलेलं आहे, तर ECI नेट, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे काय बरं ॲप आहे. ECI नेट हा देखील परिक्रमामधला थेट प्रश्न आहे. जून 2025चं मासिक जर तुम्ही बघितलं तर पान 10 वर EC नेटवर दिलंय, निवडणूक सेवा सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने आपल्या विद्यमान 40 मोबाईल आणि वेब ॲप्सना एकत्रित करण्यासाठी ECI नेट नावाचा एक एकल बिंदू डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. तर अशा प्रकारे जर बघितलं तर परिक्रमा रेग्युलर करणं, बिईंग ॲस्पिरंटच्या बॅच करणं, हे मी पुन्हा पुन्हा का सांगतोय, तर तुम्हाला मार्क्स येतातच. ठीक आहे. तर बिईंग ॲस्पिरंटवर अशा प्रकारे मी जर बघितलं तर त्याचं काय बरं माइंड मॅप करून तुम्हाला ही न्यूज दिली होती. त्याच्यामध्ये ECIचं हे ॲप आहे, हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवायला सांगितलं होतं. त्यानंतर 40वा प्रश्न हा देखील थेट आपल्या परिक्रमामधून, बिईंग ॲस्पिरंटच्या बॅचेसमधून आणि आपण आदल्या दिवशी घेतलेली जी सुपरफास्ट रिव्हिजन होती त्यामधूनचा प्रश्न आहे. राष्ट्रीय प्रगतीतला महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर आपल्याला माहिती पाहिजे रस्ते मंत्री असणारे श्री नितीन गडकरी यांना काय करण्यात आलेलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर यशाची परिक्रमा मासिक सप्टेंबर 2025 पान 86 वर जर बघितलं तर नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ही बातमी आहे. 1 ऑगस्ट 2025 रोजी पुणे इथं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री असणारे नितीन गडकरी यांना 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर त्याचं स्वरूप 1 लाख रुपये वगैरे आहे. पहिला पुरस्कार SM जोशी यांना देण्यात आला होता. आतापर्यंत कुणाकुणाला देण्यात आला, ठळक लोकांना, अशी सर्व ही न्यूज तुम्हाला देण्यात आली होती. तसंच बिईंग ॲस्पिरंटवरच्या आपल्या बॅचेस आणि सुपरफास्ट रिव्हिजनमध्ये इथं बघा 3 स्टार केलेली न्यूज आहे. ही अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे आणि तिच्यावरच प्रश्न आलेला आहे. तर नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पिक्टोग्राफिकल पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. 1 लाख रुपयांचा पुरस्कार, 43वा पुरस्कार नितीन गडकरी यांना मिळालाय. या सर्व गोष्टी अशा तुम्हाला पिक्टोग्राफिकल वेनं लक्षात राहतात. त्यामुळं बिईंग ॲस्पिरंटवरच्या बॅचेस करा. तसंच हा देखील परिक्रमावरचा डायरेक्ट प्रश्न आहे. 2025च्या ड्युरंट कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरलेला आहे? ठीक आहे. आता या प्रश्नांमध्ये जर बघितलं तर विजेता न विचारता उपविजेता विचारलाय. त्यामुळे महत्त्वाच्या ज्या स्पर्धा असतात विजेते उपविजेते आपल्याला माहित असायला पाहिजेत. 2025च्या ड्युरंट कपवरचा हा प्रश्न आहे. ऑक्टोबर 2025च्या मासिकामध्ये पान 91 वर ही न्यूज देण्यात आली आहे. त्यामध्ये ड्युरंट कप 2025चा विजेता कोण ठरलाय? नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबनं कोणाला हरवलं? डायमंड हार्बर फुटबॉल क्लबवर विजय मिळवत हा किताब कायम ठेवलेला आहे. हा चषक महत्त्वाचा आहे. आशियातली सर्वात जुनी आणि जगातली तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा म्हणून ड्युरंट कपला ओळखण्यात येतं. तर आपल्याला उपविजेता विचारलाय. डायमंड हार्बर फुटबॉल क्लब हा उपविजेता संघ आहे. तर नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब हा विजेता होतात. हा देखील प्रश्न डायरेक्टली आपल्या परिक्रमामधला आणि आपल्या बॅचेस मधला आहे. इथं जर बघितलं तर ड्युरंट कप 2025 हा बिईंग ॲस्पिरंटच्या बॅचेसवर देखील आपण काय घेतला होता, टॉपिक घेतला होता. त्यानंतर कोणत्या शहरात 11वी आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस पार पडली? ही देखील डायरेक्टली जर हा देखील प्रश्न डायरेक्टली आपल्या परिक्रमामधला आहे आणि बिईंग ॲस्पिरंटवरच्या बॅचेस मधला आहे. यशाचे परिक्रमाचं मासिक जानेवारी 2025 पान 11 वर जर बघितलं तर 11वी ADMM मीटिंग प्लस ही कुठं घडली, तर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गेले होते नोव्हेंबर 2024 मध्ये लाओ पीडीआर या देशामधल्या व्हिएन्टिन या शहरामध्ये आसियान डिफेन्स मिनिस्टर्स मीटिंग प्लस मध्ये सहभागी झाले होते. त्याबरोबर जर बघितलं तर आशियान डिफेन्स ADMM
प्लस काय आहे याबद्दल देखील मी माहिती परिक्रमामध्ये दिली होती, त्यावरच डायरेक्टली हा प्रश्न आलेला आहे. तर व्हिएन्टियान मध्ये लाओपीडीआर मधल्या व्हिएन्टियान मध्ये ही परिषद पार पडली. या मेजर परिषदा कुठं पार पडतात यावर नेहमी प्रश्न येतात, तशाच प्रकारचा हा प्रेडिक्टेबल प्रश्न आहे. बिईंग ॲस्पिरंट वरच्या आपल्या बॅचेसमध्ये देखील 11वी एडीएमएम मीटिंग प्लस कुठं झाली याबाबत व्हिएन्टाईन इथं स्टार मार्क केलाय. कोण गेलं होतं? राजनाथ सिंग. अशा प्रकारे तुम्ही न्यूज लक्षात ठेवू शकता पिक्टोग्राफिकल व्हीनं. त्याचबरोबर एडीएमएम प्लस म्हणजे काय, ते त्याचा भारत काय बरं सदस्य आहे की नाही, तर अशा प्रकारे प्लसमध्ये भारताचा समावेश आहे एडीएमएमच्या, त्यामुळेच राजनाथ सिंग गेले होते. तर अशा प्रकारचे जे न्यूज आहेत त्यावर प्रश्न प्रेडिक्टेबल हे प्रश्न आहेत, काही वेगळं नाही आहे. तर तुम्हाला जर भविष्यामधल्या ज्या एक्झाम्स आहेत जसं की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 यासाठी करंट अफेअर्स पक्क करायचं आहे, तर झुंजार नावाची बॅच आपली बिईंग ॲस्पिरंटवर उपलब्ध करून देण्यात आले. उद्या संक्रांती निमित्त भरघोस डिस्काउंट मिळणार आहे, त्यामुळे काय करा, ही बॅच प्रत्येकानं घ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी. त्याचबरोबर जर बघितलं तर गट ब गट क पूर्व परीक्षा 2026 साठी धुरंधर बॅच बिईंग ॲस्पिरंटवर उपलब्ध आहे. तुम्हाला उद्या डिस्काउंट अवेलेबल असणार आहे, त्यामुळे या बॅचला देखील काय करा, प्रत्येकानं सबस्क्राईब करा. तुम्ही बघितलं असेल गट ब मध्ये 16 प्रश्न परिक्रमावर आणि आपल्या बिईंग ॲस्पिरंट बॅचेसवर आधारित होते, तर गट क ला 18 प्रश्न. तर ही धुरंधर बॅच तुम्हाला तितकीच फायद्याची ठरणार आहे. तसंच गट ब गट क आता मुख्य परीक्षा 2025 गट ब आणि गट क मध्ये जे विद्यार्थी चांगला स्कोर ज्यांनी आहे त्यांनी बिलकुल मागे राहू नका. अजय बॅच ही फास्ट ट्रॅक बॅच आहे. ही अगोदरच्या बॅचेस डिटेल आहेत. डिटेल म्हणजे काय, तर तुम्हाला अगदी म्हणजे वेळ जाणार नाही, तर एका परिक्रमा तुम्हाला 6 तासात कव्हर होतात. मात्र अजय बॅच ही फास्ट ट्रॅक बॅच आहे, त्यामध्ये तुम्हाला एक्झाम लवकर आहे, त्यामुळे ती फास्ट ट्रॅक स्वरूपामध्ये आहे. तर गट ब गट क मुख्य परीक्षा 2025 साठीची अजय बॅच फास्ट ट्रॅक पद्धतीनं उपलब्ध आहे, ती देखील तुम्ही डिस्काउंटमध्ये उद्या घेऊ शकता. तर या बॅचेसला नक्की सबस्क्राईब करा. तसंच साधना बॅच लवकरच सुरू होते. मार्चमध्ये असणाऱ्या आपल्या डिस्क्रिप्टिव्ह मेन्स जी आहे तिच्यासाठी करंट अफेअर्स बेस्ड जे इश्यूज आहेत ते मी डिस्कस करणार आहे या बॅचमध्ये. तसंच तुम्हाला दर वर्षाची वार्षिकी बॅच घ्यायची आहे. कुठलीही परीक्षा असू दे, आपण आपलं आपलं रेडी असायला पाहिजे. तर एक्झाम ओरिएंटेड न घेता मी म्हणेन जानेवारी 2025 पासून डिसेंबर 2025, जानेवारी 2026 पासून डिसेंबर 2026 अशा प्रकारे 2 बॅचेस वार्षिकी बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर वार्षिकी बॅच देखील घेऊ शकताय. त्याचबरोबर वन लाइनर प्रश्न बरेचदा येतात, तर चालू घडामोडींवर आधारित वन लाइनर बॅच 2025 साठी 2026 साठी यामध्ये दर महिन्याचे वन लाइनर फॉर्मॅटमध्ये 350 प्लस प्रश्न तुम्हाला उपलब्ध असतात. सरळ सेवासाठी गट ब गट क साठी राज्यसेवा पूर्वसाठी या बॅचेस फार महत्वाच्या. आणि तसंच एमसीक्यू प्रॅक्टिससाठी परिक्रमावर आधारित दर महिन्याचे 350 एमसीक्यूज तुम्हाला सोडवायचे आहेत, तर त्यासाठी आणि त्याची पीडीएफ प्रश्नांची डाउनलोड करता येते. वन लाइनरला देखील प्रश्नांची पीडीएफ डाउनलोड करता येते. तर त्यासाठी तुम्ही दर महिन्यांच्या परिक्रमावर आधारित सेक्शननुसार प्रश्न जे आहेत ते बॅच परिक्रमा सराव प्रश्नसंच बॅच 2025 ची आणि 26 ची देखील घेऊ शकता. तुम्हाला वर्षभराचं नाही घ्यायचं आहे, सहामाही स्वरूपामध्ये घ्यायचे आहे, तर सहामाही स्वरूपातल्या आपल्या परिक्रमा समरी सहामाही बॅचेस देखील उपलब्ध आहेत, त्याचा देखील तुम्ही लाभ घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर 43वा प्रश्न, अजंठा वेरूळ चित्रपट महोत्सवामध्ये पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कारानं कोणाला सन्मानित करण्यात आलं? थेट परिक्रमामधला हा प्रश्न आहे. बिंग ॲस्पिरंटवरच्या आपल्या बॅचेस मधला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, महिला दिग्दर्शक सई परांजपे यांना सन्मानित करण्यात आलं. फेब्रुवारी 2025 परिक्रमा मासिक पान नंबर 87 वर सई परांजपे यांना पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 इथं ज्येष्ठ दिग्दर्शक आणि लेखिका असणाऱ्या सई परांजपे यांना मानाच्या पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, हे सांगण्यात आलं होतं. त्याचबरोबर आपल्या बिंग ॲस्पिरंटच्या बॅचेसवर सई परांजपे यांचं चित्र, त्यांना कुठला पुरस्कार मिळाला, कुठं मिळाला, हे सर्व गोष्टी देण्यात येतात. अशा प्रकारे काय बरं आपले लेक्चर्स असतात. तर पिक्टोग्राफिकल असेल तर जास्तीत जास्त लक्षात राहतं, त्यामुळं या बॅचेस तुम्हाला फायद्याच्या ठरतात. त्याचबरोबर जर बघितलं तर 44वा प्रश्न, 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इग्नू म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं उत्तर आहे प्राध्यापक उमा कांजीलाल. परिक्रमामधला थेट प्रश्न आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर आदल्या दिवशी मी सुपरफास्ट रिव्हिजन जी घेतली होती, चर्चेतील व्यक्ती तुम्हाला सांगितले होते प्राध्यापक उमा
तर सुपरफास्ट रिव्हिजनमध्ये देखील मी तुम्हाला चर्चेतील व्यक्ती सांगितली होती, प्राध्यापक उमा कांजीलाल, आणि त्यांच्याबद्दल एवढंच लक्षात ठेवा की पहिल्या गट क साठी पहिल्या महिला काय आहेत बरं, इग्नूच्या त्या चान्सलर व्हाईस चान्सलर आहेत, हे लक्षात ठेवायला सांगितलं होतं. तर प्रोफेसर उमा कांजीलाल, तर परिक्रमा मासिक आपलं सप्टेंबर 2025 जर बघितलं तर पान नंबर 94 वर तुम्हाला प्राध्यापक उमा कांजीलाल यांच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. गट क साठी वन लाईनर, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं पर्टिक्युलरली की इग्नोच्या त्या कुलगुरू म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आहेत, हे आपल्याला इथं माहिती पाहिजे होतं. ठीक आहे. तर तसंच बिईंग ॲस्पिरंट वरच्या आपल्या बॅचेसमध्ये आणि सुपरफास्ट रिव्हिजनमध्ये मी तुम्हाला ही स्लाइड तिथे एक्सप्लेन करून सांगितली होती आणि 2 स्टार दिलेले आहेत, म्हणजे महत्त्वाची पर्सनॅलिटी आहे. कारण काय एमपीएससी एखाद्या क्षेत्रामध्ये एखाद्या महिलेनं पहिल्यांदाच एखादी अचीवमेंट केली तर तिच्याबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता एमपीएससीची जास्त असते, हे आपल्याला इथं माहिती हवं. त्यानंतर पुढचा प्रश्न, देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनानं नागपूर जिल्ह्यातल्या कोणत्या गावात सुरू केली आहे? हा देखील काय बरं आपण डायरेक्टली परिक्रमातला प्रश्न आहे. कुठं? तर नागपूर जिल्ह्यामध्ये वद्धमणा जर बघितलं तर तिथं ही सुरू केलेली आहे. यशाची परिक्रमाचं मासिक सप्टेंबर 2025 पान नंबर 28 डायरेक्टली परिक्रमातला प्रश्न आहे. भारतातल्या पहिल्या एआय अंगणवाडी उपक्रमाचा शुभारंभ नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत मिशन बाल भरारी उपक्रमाचा भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आलं. भारतातली पहिली एआय अंगणवाडी उपक्रम हिंगणा तालुक्यामध्ये वडधामणा इथं अंगणवाडी ही सुरू झालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर बघितलं तर सप्टेंबर 2025 पान 28 वरची ही न्यूज आपण इथं डायरेक्टली त्याच्यावर प्रश्न आलाय. बिईंग ॲस्पिरंट वरच्या आपल्या बॅचेसमध्ये देखील इथं बघा स्टार मार्क केलाय, भारतातील पहिल्या एआय अंगणवाडी उपक्रमाचा शुभारंभ, ही न्यूज आपण कव्हर केली होती. त्यानंतर जर बघितलं तर ही देखील मला माफ करा, परिक्रमामध्ये माझ्याकडून हीच न्यूज तेवढी स्किप झाली चुकून. ठीक आहे. आणि तिच्यावर डायरेक्टली प्रश्न विचारण्यात आलाय. ही एकमेव न्यूज जर बघितलं तर परिक्रमामधली नाही आहे आणि माझ्या बॅचेसमधली नाही आहे. ती म्हणजे हैदराबाद इथं झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतली मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सुचिता चुआंगसरी कोणत्या देशाची आहे? तर ती थायलंडची आहे. ॲक्च्युली ही न्यूज चुकून जर बघितलं तर एडिटिंगच्या वेळी परिक्रमामध्ये टाकायचं राहून गेल्यानंतर मी माझा ड्राफ्ट चेक केले सगळे करंट अफेअर्सचे, म्हणजे दरवर्षी दर महिन्याचं परिक्रमा मी लिहितो, तर ते लिहिताना मी जे काही ड्राफ्ट तयार करतो, ठीक कच्चं काम, त्याच्यामध्ये ही न्यूज आहे. कारण का हैदराबादमध्ये ही स्पर्धा झाली होती आणि त्यामुळे ती स्पर्धा महत्त्वाची होती. नंतर एडिटिंगच्या वेळी ती कुठेतरी मिस आउट झाली आणि मी दिलगिरी व्यक्त करतो की मी परिक्रमामध्ये ही न्यूज कव्हर नाही झाली आणि नेमकी तिच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर इथं जर बघितलं तर ही आहे ती चुआंगसरी, जिला थायलंडची आहे, तिला हा पुरस्कार मिळाला होता. ठीक आहे. त्यानंतर निसारवरचा प्रश्न डायरेक्टली परिक्रमावरचा आहे. त्याचबरोबर हा प्रश्न बिईंग ॲस्पिरंट बॅचेसमध्ये तर आहेच, तसंच आदल्या दिवशी आपण घेतलेली जी काही सुपरफास्ट रिव्हिजन होती तिच्यामधला हा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की निसार हा भारत आणि नासा यांचा संयुक्त उपक्रम आहे. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. निसार नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार मिशन हा इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे. बरोबर आहे. निसार मिशनचं प्राथमिक उद्दिष्ट आहे भूमी आणि बर्फाचं विकृतीकरण, डिफॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशांचं अध्ययन करणं, हे त्याचं उद्दिष्ट आहे. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. बोथ ए अँड बी असं त्याचं उत्तर आहे. इथं जर बघितलं तर परिक्रमा मासिक सप्टेंबर 2025 पान 76 व 77 वर तुम्हाला निसारचं यशस्वी प्रक्षेपण डिटेल त्याची माहिती दिसेल. त्याचा वापर कुठं कुठं करण्यात येतोय, एल बँड SAR नासानं तयार केलाय, एस बँड सिंथेटिक अपर्चर रडार इस्रोनं तयार केलाय, याच्यावर देखील प्रश्न येईल असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर हा प्रश्न डायरेक्टली आपल्या परिक्रमात नाही. तसंच बिईंग ॲस्पिरंट वरची आपली बॅच आणि सुपरफास्ट डिव्हिजन मध्ये मी तुम्हाला 3 स्टार केले होते. याला निसार फार महत्वाची न्यूज आहे आणि तिच्यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर युजली या मिशनमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की कोणत्या प्रक्षेपकाद्वारे त्याला पाठवण्यात आलंय हे देखील लक्षात ठेवा. तर GSLV F-16, मात्र त्यांनी डिटेलमध्ये न जाता एक वरवरचा प्रश्न निसारवर विचारलेला आहे. ठीक आहे. निसार मोहिमेविषयी डिटेल मी दिल्या होत्या गोष्टी, कारण ती तितकी महत्वाची न्यूज आहे. तसंच तुम्हाला वेळोवेळी मी सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फार महत्वाची आहे सरकारसाठी आणि तिच्यावरचा प्रश्न विचारण्यात आलाय. डायरेक्टली आपल्या परिक्रमांमधला हा प्रश्न आहे की तिच्या लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती आहे? तर ती 2.5 लाखपेक्षा कमी असायला पाहिजे. की लाभार्थ्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. त्याचं उत्तर आहे 1. परिक्रमा मासिक ऑगस्ट 2024
पान 32 व 33 वरची ही न्यूज आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यामध्ये मी डिटेल दिलं होतं की लाभार्थ्यांची पात्रता काय असायला पाहिजे, की लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला, कुटुंबातली एक पात्र अविवाहित महिला असायला पाहिजे. त्याचबरोबर किमान वयाची 21 वर्ष व कमाल वयाची 65 वर्ष आहेत. आणि त्याचबरोबर लिहिलं होतं की लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसायला पाहिजे. उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड उपलब्ध आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. असे डिटेल, कारण ही योजना इतकी महत्वाची आहे, त्याचे डिटेल्स आपल्याला माहीतच पाहिजेत आणि त्यावर हा प्रश्न विचारण्यात आला. यावेळचे पेपर जर बघितले तर इव्हन जीएस चे प्रश्न करंट अफेअर बेस्ड आहेत. मी कसे ते तुम्हाला सांगेन, डायरेक्टली आपले परिक्रमात्मक प्रश्न आहेत. म्हणजे यावेळेचा पेपर काढताना गट ब चा देखील गट क चा देखील विचार करून काढलेला आहे, करंट अफेअर्सवर आधारित काढलेला आहे. अशा प्रकारे त्यामुळे करंट अफेअर्सचं महत्त्व आणखी वाढलेलं आहे आगामी परीक्षांमध्ये. बिंग ॲस्पिरंटवरच्या आपल्या बॅचेसमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी डिटेलमध्ये घेतली होती, त्याच्या या स्लाइड्स तुम्हाला इथं दिसतील. ठीक आहे. त्याचबरोबर 49वा प्रश्न, हा प्रश्न परिक्रमामध्ये डायरेक्टली नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाचे सगळे जे काही येणारे निकाल मी परिक्रमामध्ये कव्हर करत नाही. अत्यंत महत्त्वाचे जे निकाल असतात तेच कव्हर करतो. मात्र जर बघितलं तर परिक्रमावर आधारित नसला तरी जनरल सेन्सना हा प्रश्न सर्वांना सुटला असेल. जसं की सर्वोच्च न्यायालयानं 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करण्याच्या हिताचं रक्षण करण्याच्या उद्देशानं महत्त्वपूर्ण निर्णय देताना आवासाचा अधिकार जो आहे, ठीक आहे, तर ज्याला आपण राईट टू हाऊसिंग म्हणतो, त्याला कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात आलाय. आपल्याला माहिती आहे आर्टिकल 21, ठीक आहे, 21 जे काही अनुच्छेद आहे त्याच्या अंतर्गत जो जीवनाचा अधिकार आहे, राईट टू लाईफ आहे, त्या अंतर्गत राईट टू स्लीप, राईट टू प्रायव्हसी, अशा प्रकारचे अनेक सारे राईट्स, हक्क समाविष्ट केले आहेत. त्याच अंतर्गत जर बघितलं तर तुम्हाला त्याच लॉजिकनुसार अनुच्छेद 21 अंतर्गत हा अधिकार इन्क्लूड केल्याचं इथं मार्क करता आलं असतं. आणि आय होप प्रत्येकानं लॉजिकली आर्टिकल 21 इन्क्लूड केलं असेल. ठीक आहे. त्यानंतर 50वा प्रश्न, हा प्रश्न जर बघितलं तर थेट परिक्रमामधून, थेट बिंग ॲस्पिरंट बॅचेस मधून आणि थेट आदल्या दिवशी घेतलेल्या सुपरफास्ट रिव्हिजन मधनं आलेला आहे. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातल्या कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार मिळाला? ती आहे धुळ्यामधली ग्रामपंचायत रोहिणी. ठीक आहे. ही आहे यशाची परिक्रमा मासिक सप्टेंबर 2025 मधली पान 55 वरची काय बरं न्यूज. त्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकाचं सुवर्ण पदक धुळे जिल्ह्यातल्या रोहिणी ग्रामपंचायतीनं जिंकलेलं आहे. आणि ही स्लाइड आहे आपल्या बिंग ॲस्पिरंटवरच्या बॅचेसवरची. त्याचबरोबर जर बघितलं तर सुपरफास्ट रिव्हिजन मधली आपल्या आदल्या दिवशी जो घेतलेला आहे लेक्चर, युट्यूबवर ते फ्री सर्वांसाठी घेतलं होतं. तर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 पुरस्कारांतर्गत रोहिणी ग्रामपंचायतीला धुळे जिल्ह्यातल्या सुवर्ण पदक मिळाल्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. तर या 15 जे प्रश्न होते, 15 जे प्रश्न होते त्याच्यातले थेट 13 प्रश्न यशाची परिक्रमा मासिकातनं आलेले आहेत. एक लॉजिकली सोडवता आला असता आणि एक मात्र माझ्या थोडं कधी कधी मिस्टेक्स होतात, तर त्याच्यातनं ती इन्क्लूड झाली नाही न्यूज परिक्रमामध्ये आणि त्याच्यावरच नेमका प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. असे 13 प्रश्न डायरेक्टली तुम्हाला परिक्रमामधनं आढळतात. आणि जीएस वर आधारित किती प्रश्न आढळतात बघा. उरलेले 5 प्रश्न हे जीएस वर आधारित आढळतात डायरेक्टली. खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चं उद्दिष्ट नाही? आता हे परिक्रमामधली जरी न्यूज असेल तरी मी ती डायरेक्टली आहे असं क्लेम करत नाही. जे 18 प्रश्न मी डायरेक्टली म्हणतोय त्याच्यामध्ये हा क्लेम करत नाही. इथं जर बघितलं तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चं उद्दिष्ट नाही अशा प्रकारची काय बरं न्यूज विचारण्यात आलेली आहे. आता ही न्यूज म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 वरच आर्थिक मध्ये तुमच्या इकॉनॉमिक्सच्या सेक्शन मध्ये का बरं हा प्रश्न विचारण्यात आलाय? कारण का त्याला लॉजिक आहे. यशाची परिक्रमा मासिक जर ऑक्टोबर 2025 तुम्ही वाचला असेल तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची 5 वर्ष साजरी करण्यात आली आणि त्या निमित्तानं 5 वर्षांची कामगिरी काय होती आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना काय आहे अशा बाबतचा हा प्रश्न आहे. आणि आपल्याला माहिती पाहिजे की जसं या गव्हर्नमेंटनं म्हटलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही काय करू, दुप्पट करू, तशाच प्रकारे जर बघितलं तर याचं टार्गेट होतं मासेमारी करणाऱ्यांचं उत्पन्न आम्ही 4 पटीनं वाढवणार नाही, दुप्पटीनं वाढवणार, हे त्याचं टार्गेट होतं. त्यामुळे ब ऑप्शन चुकीचं आहे. फक्त अ क ड उद्दिष्ट आहेत, ब उद्दिष्ट नाही, हे त्याचं उत्तर येतं. तर परिक्रमा रेग्युलरली वाचत असाल त्याच्यावरून कळतं आपल्याला की कुठल्या
योजना न्यूजमध्ये आहेत. तर त्याच्या आजकाल बघा इकॉनॉमिक्सवर, योजनांवर वगैरे किंवा करंट अफेअर्स बेस्ड जास्त प्रश्न विचारण्यात आले. तर तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. तसं मी बिईंग ॲस्पिरंट या बॅचेसमध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची 5 वर्ष ती योजना काय आहे हे सगळं एक्सप्लेन केलं होतं. त्याचबरोबर हा परिक्रमातला डायरेक्टली प्रश्न आहे. इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला विचारण्यात आला, भारतामध्ये प्रथम क्लोन पद्धतीनं जन्मलेलं गीर गाईच्या वासराचं नाव काय होतं? तर ते काय होतं? गंगा होतं. हा मात्र मे 2023 रेग्युलरली जर तुम्ही परिक्रमा वाचत असाल तर तुम्हाला असे जीएसचे प्रश्न देखील सुटतात. तर गंगा गीर गाईचं भारतातलं पहिलं क्लोन केलेलं मादी वासरू असं डायरेक्टली टायटलमध्येच तुम्हाला उत्तर सापडतं. तर परिक्रमावरची ही न्यूज आहे आणि त्याचबरोबर बिईंग ॲस्पिरंटवरच्या बॅचेसमध्ये मी त्याचा फोटो वगैरे टाकून ही न्यूज कव्हर केली होती. तसंच डायरेक्टली परिक्रमातला प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 जो आहे, ज्याला आपण वर्ल्ड अजेंडा म्हणतो 2015, तर त्याच्यानुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्ट निश्चित केली आहेत? हा सर्वांना सुटायलाच पाहिजे प्रश्न. 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स त्या अंतर्गतची 169 टार्गेट्स हे नेहमी मी तुम्हाला माझ्या लेक्चर्समध्ये देखील सांगत आलो. मात्र यावर प्रश्न का विचारण्यात आलाय बरं? तर इथं जर बघितलं तर 10वा शाश्वत विकास अहवाल 2025 हा पब्लिश करण्यात आला होता. ऑगस्ट 2025 परिक्रमा मासिकामध्ये पान नंबर 12वर तुम्हाला हा दिसतो आणि परिक्रमामध्ये मी अहवालाची माहिती दिली आहे, मात्र बॉक्समध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे काय त्याची माहिती, 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ते कुठले कुठले आहेत हे सर्व दिलेलं आहे. त्यामुळे रेग्युलरली परिक्रमा वाचन झालं पाहिजे. त्यामुळं आपल्याला जीएसच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी रेग्युलरली आपल्या डोळ्याखालनं जातात आणि त्यावरच अनेकदा प्रश्न फसतात. हा आपल्या बिईंग ॲस्पिरंट बॅच मधला अत्यंत महत्त्वाचा हा रिपोर्ट आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025चा. त्यावर आधारित काय बरं हा प्रश्न आपण इथं बघतोय. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी काय केलेली आहे बरं, की सर्व गोष्टी इथं बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे काय पिक्टोग्राफिकल वेनं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा हा प्रश्न हा देखील परिक्रमावरचा डायरेक्ट प्रश्न आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातल्या महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसवले गेले? तर आपल्याला बसवण्याचं सांगण्यात आलं. तर दर 25 किलोमीटरला एक चार्जिंग स्टेशन असेल अशी काय बरं तरतूद या महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 मध्ये झाली होती. परिक्रमा मासिक जून 2025 पान 32 वर महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर आणि त्यामध्ये जर बघितलं तर डायरेक्टली काय बरं ही स्टेटमेंट देण्यात आलेली आहे की राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार होण्यासाठी राज्यामध्ये चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांचा भक्कम विकास करण्यात येणार आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येकी 25 किलोमीटर अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उभारल्या जाणार आहेत. तर अशा प्रकारे डायरेक्टली काय बरं आपल्या परिक्रमामधनं आणि बिईंग ॲस्पिरंटवरच्या आपल्या बॅचेसमधून हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, काल सगळ्यांना. त्याचबरोबर जर बघितलं तर नीती आयोग स्थापना कोणत्या दिवशी झाली हा प्रश्न विचारण्यात आलाय. तर हा देखील परिक्रमावरचा डायरेक्ट प्रश्न आहे, कारण का त्याला बॅकग्राऊंड काय आहे. तर नीती आयोगाची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. फेब्रुवारी 2025चं मासिक आपलं बघितलं तर त्यामध्ये पान 12 मध्ये मी तुम्हाला नीती आयोगाची 10 वर्ष पूर्ण झाली आणि नीती आयोगाबाबत थोडक्यात माहिती दिलेली आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे की 1 जानेवारी 2025 रोजी नीती आयोगाची स्थापना झाली आणि त्याचवर स्थापनेवरच हा प्रश्न जीएस मध्ये तुम्हाला विचारण्यात आलाय. त्यामुळे रेग्युलरली परिक्रमा करणं, रेग्युलरली बिईंग ॲस्पिरंटच्या बॅचेस करणं हे फार महत्त्वाचं आहे. रेग्युलरली ज्यावेळी तुम्ही त्या रिवाईज करता परिक्रमा किंवा रेग्युलरली बॅचेसमध्ये लेक्चर्स पुन्हा पुन्हा बघता त्यावेळी अशा काही फॅक्ट्स ज्या न कळत तुमच्या लक्षात राहतात आणि अशा प्रकारचे प्रश्न जीएस मध्ये सुटतात. ठीक आहे, काल सगळ्यांना. त्याचबरोबर नीती आयोगाची 10 वर्ष आपल्या बिईंग ॲस्पिरंट याच्यावर स्टार केलेला आहे बघा. तर नीती आयोगाबद्दल प्रश्न येऊ शकतो हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि सायन्समधला विषाणूजन्य रोग, कारणीभूत विषाणू याच्या जोड्या लावा हा देखील परिक्रमामधला प्रश्न आहे. एड्स हा रोग ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम जो आहे एड्स, तर तो कोणत्या HIV मुळे होतो. तर 4 ऑप्शन माहीत असलं तरी आपल्याला हे उत्तर सुटलं असतं. परिक्रमामध्ये UN एड्स ग्लोबल एड्स अपडेट हा जो अहवाल आला होता त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की HIV एड्स म्हणजे काय, तो कशामुळे होतो, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस वगैरे होतो, त्याचे काय बरं उपचार काय आहेत हे डिटेल्ड आपण एक्सप्लेन केलं होतं. त्याच्यावरच हा प्रश्न आलेला आहे. तर इथं तुम्ही बघताय की 18 प्रश्न हे थेट कशा प्रकारे आपल्या परिक्रमामधून आलेले आहेत. त्याचबरोबर प्रश्नांचं स्वरूप कसं बदललेलं आहे,
करंट अफेअर्स ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यावर आधारित बेसिक्सवर GS मध्ये प्रश्न येण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आपण बघितलं गट ब ला देखील 16 प्रश्न जे काही होते त्यामध्ये GS वरचे जे परिक्रमामधनं आलेले प्रश्न होते ते देखील त्यांचं प्रमाणही जास्त होतं. तर अशा प्रकारे आपल्याला भविष्यामध्ये करंट अफेअर्सचा अभ्यास करताना रेग्युलर तो केला पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परिक्रमासारखं दर्जेदार जे मासिक आहे ते रेग्युलरली दर महिन्याचं खरेदी करा. तुमच्या जवळच्या पुस्तक दुकान वगैरे आहे तर त्या दुकानामध्ये जा, त्यांना सांगा की आपल्याला परिक्रमा दर महिन्याचं पाहिजे, तुम्ही ते मागवा. जर नसेल होत तर prithvi.net.in या वेबसाईटवरनं तुम्ही ते घरपोच मागवू शकता, पोस्टानं तुमच्या घरी येतं. बीइंग ॲस्पिरंट हे आपलं जे ॲप आहे, या ॲपला आत्ताच काय करा, रजिस्टर करा. त्यावरच्या ज्या बॅचेस आहेत, वन लायनर बॅचेस आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बॅचेस आहेत, 6माही बॅचेस, वार्षिक बॅचेस, आगामी येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी झुंजार बॅच, धुरंधर बॅच, आपली प्रहार बॅच जशी सक्सेसफुल झाली तशाच प्रकारच्या नवीन ज्या बॅचेस आहेत, अजय बॅच, तर या बॅचेसचा काय करा, प्रत्येकानं लाभ घ्या. भेटूया रेग्युलरली आता यूट्यूबवर अशाच महत्त्वाच्या काही व्हिडिओसह. धन्यवाद.